मराठवाडा पुन्हा एकदा भूकंपानं हादरला। मध्यरात्री परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये एका रात्री 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। सर्वात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केलचा होता। भूकंपाचं केंद्र हिंगोलीतील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि काकडधाबा गाव परिसरात होतं। सुदैवानं जीवितहानी नाही, पण काही ठिकाणी भिंतींना तडे गेले। तर जिल्हा प्रशासन आणि MGM विज्ञान केंद्रानं नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन केलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील आमदारी गावात भूकंपामुळे मोठी पडझड झाली। रात्री 2 तासांमध्ये 4 धक्के जाणवले। त्यातील सर्वात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केलचा होता। भूकंपाचे सर्वाधिक हादरे ग्रामीण भागाला बसले। त्यामुळे अनेक घरांच्या भिंती कोसळल्या, काही घरांना तडे गेले। आमदारी येथे न्यथ्यू बेले यांचं घर पूर्णपणे पडल्यानं त्यांचा संसार हा उघड्यावर आला। रात्रीच्या सुमारामध्ये जवळपास 4 भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत। त्यामुळं सर्व गावकरी मंडळी, लहान लेकरं सगळं बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर एवढं पडझड झाली की जवळपास गावामध्ये 50-60 घराची पडझड झाली आहे आणि शाळेला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत आणि सर्व गावकरी मंडळी लहान मुलासोबत बाहेर होते रात्रभर आणि सकाळी घरी आल्यानंतर अशी अवस्था पाहिल्यानंतर शासनाने तात्काळ लवकरात लवकर मदत द्यावी आणि पंचनामे करून सहकार्य करावे हीच अपेक्षा। नांदेड शहराजवळ SGS कॉलेज समोर उड्डाण पुलाचा एक भाग सकाळी 11च्या सुमारास कोसळला। ही घटना CCTV कॅमेराने टिपली। नांदेड लातूर महामार्गावरील हा पूल वर्षभरापूर्वीच पूर्ण झाला होता। सुदैवानं या घटनेत जीवितहानी नाही। रात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुलाचा भाग कोसळल्याचा दावा अभियंत्यांनी केला। दरम्यान पूल आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक बंद करण्यात आलेली असून नांदेडहून लातूरला जाण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। कोसळलेल्या भागाच्या दुरुस्तीचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। वसईमध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हळूहळू साचलेलं पाणी कमी होत आहे। मुख्य रस्त्यांवर पुन्हा वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे। मात्र वसईच्या एव्हरशाईन रोडवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। रस्त्याच्या कडेला अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं असल्यानं वाहन चालकांना सावकाश वाहनं चालवावी लागतात। तसंच पावसामुळे रस्त्यांचीही मोठी दुरावस्था झाली आहे। वसई विरारमधील पूरस्थितीवर पालकमंत्री गणेश नाईक यांनी धक्कादायक कबुली दिली। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाल्याचं त्यांनी मान्य केलं। ही अनधिकृत बांधकामं नष्ट करायची झाली तर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल असं नाईक म्हणाले। धारावी झोपडपट्टीपेक्षाही वसईत परिस्थिती सर्वात वाईट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। महानगरपालिका वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत। त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल। नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क परिसर अजूनही जलमय आहे। पाऊस थांबला असला तरी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मुसळधार पावसाचा फटका भाज्यांना बसलाय, भाज्याच्या दरांना बसलाय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गाड्यांची आवक घटल्यानं भाज्यांचे दर 30 ते 35% वाढले। पावसामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला काढण्यास अडचण होते। त्यामुळे नेहमीची 650 ते 700 गाड्यांची आवक घटून 510 वर आली। आवक घटली असताना आलेला मालही खराब निघत असल्यानं दर आणखी वाढले आहेत। पुण्याच्या पाटण गावात भूस्खलनामुळे ग्रामस्थांना गाव खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। गाव रिकामा झाल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 16 घरांवर डल्ला मारला। घराची दारं तोडून दागिने आणि रोकड लंपास केली। विसापूर किल्ल्याचा कडा कोसळून 3घांचा मृत्यू झाल्यानं गावावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना चोरट्यांनी घरफोड्या करून गावकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली धरणं ओव्हरफ्लो झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं ही 100% भरली तर इतर 5 धरणं 80%हून अधिक भरले। सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पानवल धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालं।
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, मात्र रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. साताऱ्याच्या वडूद आणि आरळे गावादरम्यान असलेल्या जुन्या पुलावर जागोजागी मोठे खड्डे पडलेत. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नाशिकमध्ये पावसाचा जोर आता कमी झाला, मात्र त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि पालिकेच्या ठेकेदारांनी केलेल्या कामाची पोलखोल झाली. ड्रेनेजचं युटिलिटीसाठी शहरातील रस्ते मधोमध खोदण्यात आले होते, मात्र काम झाल्यानंतर ते व्यवस्थित बुजवण्यात आले नसल्यानं रस्ते खचलेत. जवळपास 1.5 ते 2 फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले असून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येते आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांनी वाढ झाली. सकाळी 6 वाजता 26 फुटांवर असणारी पातळी 11 वाजेपर्यंत 29 फुटांवर पोहोचली. तर आणखी काही फूट पाण्याची पातळी वाढली तर पलूस तालुक्यासह आमणापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. हा पूल पाण्याखाली गेला तर आमणापूर पलूसकडे जाणारी वाहतूक ही बंद होऊ शकते. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला. या रस्त्याला तब्बल 30 मीटरपर्यंत भली मोठी भेग पडली असून रस्त्याला अनेक ठिकाणी भेगाळलाय. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात 28,000 क्युसेक पाण्याची आवक होती. धरणातील एकूण साठा हा 30% पोहोचला आहे. गेल्या 2 दिवसात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची गुंडगिरी समोर आली. डोंबिवलीत शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजं असताना दुसरीकडे महाडमध्ये पाणी पुरवठा प्रश्नावरून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवक सूरज बामणेंनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी जरी सूरज बामणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या दोन्ही घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्या दालनातच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. शासकीय कामकाज सुरू असताना पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून झालेल्या वादानंतर भाजप नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीनं दालनात घुसून शिवीगाळ, मारहाण तसंच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. डोंबिवलीतील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. मात्र मारहाण करणारे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर उपचार करणं हे वैद्यकीय कर्तव्य असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. रमेश म्हात्रे यांना एकच किडनी असल्यानं त्यांच्यावर उपचार करणं आवश्यक असून उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करून पोलिसांनी कायद्यानुसार अटक करावी अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली. हमारा कर्तव्य एज अ डॉक्टर और प्रोफेशन कि हर पेशेंट को एज अ मरीज देख के उनको ट्रीटमेंट करना जरूरी है, इसलिए उनको एडमिट करके ट्रीटमेंट चल रही है. लेकिन जब भी उसकी तबीयत ठीक हो जाएगी, सब मेडिकल पैरामीटर्स ओके हो जाएंगे, तुरंत हम उसको डिस्चार्ज करेंगे. और हम कड़ी मांग करते हैं कि एनी हॉस्पिटल में डॉक्टर्स और नर्सेस को प्रोटेक्शन मिलना चाहिए और ये नगर सेवक के ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं. हल्ला करणाऱ्या नगरसेवकावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनानं कडक कायदा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा घोडकेंनी केली. सैराट या चित्रपटात सल्याची भूमिका करणाऱ्या अरबाज शेखनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. सोलापूरमध्ये एका रुग्णालयात त्याच्या वडिलांवर उपचार सुरू असून रुग्णालयाकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यानं केला होता. हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषध घेण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचं त्यानं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. दरम्यान काही वेळानंतर अरबाज शेखनं रुग्णालयातील व्हिडिओ डिलीट केला. त्याच्याशी एबीपी माझानं संपर्क केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. सोलापूरमध्ये मोबाईल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झाला म्हणून ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं. जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो
तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असेल तरी मला 20,000पर्यंत त्या